थांबा. आरशात स्वतःचा चेहरा नीट पहा. तुमचं वय अवघा 25 किंवा 30 वर्ष आहे, पण लोक तुम्हाला थेट 40शी उलटली आहे का? किंवा तुम्ही वयापेक्षा खूप मोठे आणि थकलेले दिसता असं विचारतात का? चेहऱ्यावरचा तो आधीसारखा नॅचरल ग्लो, ती चमक आणि ताजेपणा कुठेतरी हरवलाय असं तुम्हालाही वाटतंय का? त्वचा सैल पडू लागली आहे, डोळ्यांखाली डार्क सर्कल आलेत आणि कपाळावर किंवा डोळ्यांच्या कडेला बारीक सुरकुत्या म्हणजेच फाईन लाईन्स स्पष्टपणे दिसू लागल्यात का? जर या सर्व प्रश्नांचं उत्तर हो असेल तर आजपासून अजिबात काळजी करू नका आणि टेन्शन तर पूर्णपणे मनातूनच काढून टाका. कारण आजचा हा विशेष व्हिडिओ खास तुमच्यासाठीच खूप संशोधन करून तयार केलेला आहे. आज आपण अशा 8 अतिशय सोप्या, पूर्णपणे नैसर्गिक, घरगुती आणि अत्यंत प्रभावी उपायांबद्दल अगदी सविस्तर बोलणार आहोत, जे तुमच्या त्वचेचं वय, स्किन एज थेट रिव्हर्स करतील, तुमची त्वचा घट्ट करतील आणि तुम्हाला देतील एक अप्रतिम तरुण आणि नॅचरल स्किन ग्लो. मित्रांनो, एक गोष्ट आधी नीट समजून घ्या. वेळेआधी चेहऱ्यावर वृद्धत्व येणं ही केवळ वरवरची त्वचेची समस्या नसते. या समस्येचे मूळ थेट आपली आजची धावपळीची आणि खराब जीवनशैली, लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शरीरातील पोषणाची कमतरता आणि रोजच्या जगण्यात आपण नकळत करत असलेल्या काही गंभीर चुकांमध्ये दडलेलं असतं. आजकाल आपण बाजारातील महागड्या अँटी एजिंग क्रीम्स, आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे महागडे सिरम, पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंट्स, हजारो रुपये डोळे झाकून खर्च करतो. पण जोपर्यंत आपण चूक कुठे होते हे समजून घेत नाही आणि मूळ कारणावर काम करत नाही, तोपर्यंत कोणताही फायदा होणार नाही. चला तर मग तुमचा मौल्यवान वेळ न घालवता थेट जाणून घेऊयात त्या 8 अत्यंत महत्त्वाच्या आणि जादुई उपायांबद्दल. 1. योग्य हायड्रेशन आणि पाण्याचे अचूक प्रमाण. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक नियम म्हणजे शरीराला नेहमी हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणी प्या. आपल्यापैकी अनेक जण ऑफिसच्या किंवा घराच्या कामाच्या गडबडीत दिवसभर पुरेसं पाणीच पिणंच विसरून जातात. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा आपली त्वचा आतून सुकते, कोरडी पडते आणि निस्तेज होते. कोरड्या त्वचेवर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स खूप वेगाने आणि लवकर येतात. म्हणूनच दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास सुमारे 3 लिटर पाणी पिण्याची सवय स्वतःला नक्की लावा. आणखी एक उत्तम सवय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या आतून चमकू लागते. नंबर 2. अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेला पौष्टिक आहार. डाएट फॉर ग्लोईंग स्किन. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे काही खाता ते थेट तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. म्हणजेच तुमचे शरीर आतून जसे असेल तसाच तुमचा चेहरा बाहेरून दिसेल. जर तुमच्या आहारात रोज जंक फूड, फास्ट फूड, जास्त तेलकट, तिखट, अप्रतिम गोड पदार्थांचा समावेश असेल तर तुमचा चेहरा वयाच्या आधीच म्हातारा होणार हे नक्की. यावर उपाय म्हणून तुमच्या रोजच्या आहारात ताजी आणि हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा, त्यामध्ये बदाम, अक्रोड आणि ग्रीन टी यांचा आवर्जून समावेश करा. या सर्व पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स असतात, जे शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतात आणि तुमच्या त्वचेच्या पेशींना दीर्घकाळासाठी तरुण, निरोगी आणि जिवंत ठेवतात. नंबर 3. रात्रीच्या वेळी फेस मसाजची जादू. तिसरा उपाय म्हणजे चेहऱ्याचा मसाज. हा आपल्या आयुर्वेदातील अत्यंत जुना आणि विज्ञानाने देखील सिद्ध केलेला प्रभावी उपाय आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा माइल्ड फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हातावर शुद्ध बदामाचे तेल, कुंकुमाचे तेल किंवा अगदी शुद्ध कोरफडीचे जेल घेऊन ते चेहऱ्यावर लावा. आता हाताच्या बोटांनी चेहऱ्याला खालून वरच्या दिशेने आणि गोलाकार आकारात हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. गळ्यापासून सुरुवात करून गालांपर्यंत आणि कपाळापर्यंत मसाज करा. यामुळे चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन वेगाने वाढते. त्वचेमध्ये कोलेजन नावाच्या प्रोटीनची निर्मिती वाढते. त्यामुळे त्वचेचा सैलपणा दूर होतो आणि त्वचा कमालीची घट्ट होते. 4. सनस्क्रीन वापरणे अजिबात विसरू नका.
चौथी आणि सर्वात मोठी चूक जी आपल्यापैकी जवळपास 90% लोक रोज नकळत करतात ती म्हणजे घराबाहेर पडताना सनस्क्रीन न वापरणे. अनेकांना वाटतं की उन्हाळा असेल तरच सनस्क्रीन लावायचे, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. सूर्याची अतिनील किरणे, UV रेज, ढगाळ वातावरण किंवा हिवाळ्यातही तितकीच सक्रिय असतात. ही किरणे आपल्या त्वचेच्या थरांमध्ये जाऊन त्वचेची लवचिकता आणि कोलेजन पूर्णपणे नष्ट करतात, ज्याला फोटो एजिंग देखील म्हणतात. यामुळे चेहऱ्यावर अकाली पिगमेंटेशन, काळे डाग आणि सुरकुत्या येतात. म्हणूनच उन्हाळा असो, हिवाळा असो व पावसाळा, घराबाहेर पडण्याच्या 20 मिनिट आधी किमान 30 किंवा 50 SPF असलेले उत्तम सनस्क्रीन चेहऱ्याला आणि गळ्याला नक्की लावा. 5. स्किन केअरमधील दैनंदिन चुका त्वरित टाळा. 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या रोजच्या स्किन केअरमधील चुका. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर अतिप्रमाणात वेगवेगळ्या ब्रँड्स, केमिकल उत्पादन आणि वेगवेगळे ॲसिड्स वापरणे बंद करा. यामुळे त्वचेचा नैसर्गिक थर खराब होतो. तसेच अनेक महिला रात्री कितीही उशीर झाला तरी चेहऱ्यावरील मेकअप न काढता तशाच झोपतात. ही सवय त्वचेसाठी अत्यंत घातक आहे. मेकअप, घाम आणि दिवसभराची धूळ यामुळे त्वचेची छिद्रे पूर्णपणे बंद होतात. त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्वचा अकाली म्हातारी दिसू लागते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत काटेकोरपणे पाळा. 6. पुरेशी गाढ आणि वेळेवर मिळणारी झोप. 6वा उपाय म्हणजे ब्युटी स्लीप. होय, शांत आणि वेळेवर झोपणे हा सुद्धा एक सर्वोत्तम स्किन केअर उपाय आहे. जेव्हा तुम्ही रात्री 10 किंवा 11च्या दरम्यान झोपता आणि 7 ते 8 तासांची गाढ झोप घेता, तेव्हा तुमचे शरीर आणि तुमची त्वचा स्वतःला रिपेअर करण्याचे काम करत असते. रात्रीच्या वेळी त्वचेच्या नवीन पेशी तयार होत असतात. जर तुमची झोप अपुरी असेल या तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत जागे राहिला तर शरीरात स्ट्रेस वाढतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, डोळे सुजलेले दिसतात आणि चेहरा दिवसभर निस्तेज, थकलेला आणि वयापेक्षा मोठा वाटतो. 7. मानसिक ताणतणावावर नियंत्रण ठेवा. 7वा आणि आजच्या आधुनिक काळातील अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणजे स्ट्रेस किंवा मानसिक ताण. आजकाल प्रत्येक व्यक्ती कामाच्या किंवा वैयक्तिक आयुष्यातील ताणामुळे त्रस्त आहे. जेव्हा तुम्ही खूप जास्त विचार करता किंवा सतत चिंतेत असता, तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार होतं. हे हार्मोन त्वचेची नैसर्गिक चमक आणि आर्द्रता पूर्णपणे हिरावून घेतं, ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. म्हणूनच कामाचा ताण डोक्यावर घेऊ नका. नेहमी सकारात्मक आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांततेसाठी आणि चेहऱ्यावर एक छान हसू ठेवण्यासाठी रोज सकाळी किमान 10 ते 15 मिनिटे प्राणायाम, ध्यान किंवा योगासने नक्की करा. 8. नॅचरल होम केअर आणि घरगुती फेस पॅक. 8वा आणि शेवटचा अतिशय प्रभावी घरगुती उपाय म्हणजे आठवड्यातून किमान एकदा किंवा 2दा नैसर्गिक फेस पॅकचा वापर करा. यासाठी तुम्हाला बाजारातून महागडे पॅक आणण्याची अजिबात गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले तांदळाचे पीठ आणि कच्चे दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा किंवा मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर हलका मसाज करा. तांदळाचे पीठ कोरियन स्किन केअरमध्ये स्किन टाईटनिंग आणि ग्लोईंग स्किनसाठी मुख्य घटक म्हणून वापरले जाते. हे घरगुती उपाय कोणतेही साईड इफेक्ट्स न करता नैसर्गिकरित्या तुमच्या फाईन लाईन्स आणि सुरकुत्या अतिशय वेगाने कमी करण्यास मदत करतात. तर माझ्या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सुंदर, चमकदार, डागरहित आणि तरुण त्वचेसाठी कोणत्याही महागड्या केमिकल ट्रीटमेंट्स किंवा क्रीम्सपेक्षा तुमच्या चांगल्या सवयी, योग्य आहार आणि निसर्गाचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. हे 8 सोपे आणि नैसर्गिक उपाय आजपासूनच तुमच्या रोजच्या दिनचर्येत फॉलो करायला सुरुवात करा. मला पूर्ण खात्री आहे की अवघ्या काही आठवड्यातच तुम्हाला स्वतःच्या चेहऱ्यावर झालेला सकारात्मक बदल, त्वचेचा घट्टपणा आणि एक नॅचरल ग्लो स्पष्टपणे जाणवू लागेल. तुम्हाला आजचा हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा.
हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि अशाच आरोग्य, सौंदर्य आणि जीवनशैलीशी संबंधित नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, नेहमी निरोगी राहा, सकारात्मक राहा आणि सतत चमकत राहा, सुरक्षित राहा. बाय बाय.